मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा शपथविधी झालेला आहे। मात्र राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार अद्यापही झालेला नाहीये। महायुतीतील घटक पक्षातील कोणत्या पक्षाकडे कोणते खाते जाईल, कोणाला किती मंत्रिपदं मिळतील हेही अद्याप ठरलेले नाहीये। याच पार्श्वभूमीवर आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आहेत जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार शिवसेना नेते गुलाबरावजी पाटील। भाऊ, काय सांगाल की मंत्रिमंडळाचा विस्तार अद्यापही होत नाहीये? हे बघा, मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे सगळे अधिकार आम्ही आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना आमच्या पक्षाकडनं दिलेले आहे। आणि ज्यावेळेस तिघं नेते एकत्र बसतील त्यावेळेस आपल्याला निश्चितपणे माहिती होईल की शपथविधी हा 100% होणार आहे। पण शेवटी 3 पक्ष असल्यामुळे थोडा वेळ लागतोय, पण निश्चितपणाने विस्तार लवकरात लवकर होईल। भाऊ, कोणत्या पक्षाला नेमकी किती खाती मिळतील काय सांगता येईल? हे बघा, कोणत्या पक्षाला किती खाते मिळतील याचा सुद्धा आम्हाला काहीच माहीत नाही। याचा अर्थ असा आहे की आम्ही सगळे अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहे की त्यांनी पक्षाच्या बाबतीमध्ये किती मंत्रिपदं घ्यावी, कोणती खाती घ्यावी, हा सगळा अधिकार मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही दिलेले आहे। त्यामुळे आपण बघत असाल की आमच्या कुठल्याही मंत्र्याकडनं असं स्टेटमेंट नाही की आम्हाला एवढे मंत्रिपदं मिळतील की आम्हाला एक खातं मिळेल। याचा अर्थ हाच आहे, आमची एक वाक्यता आहे, एकमेव नेता आणि एकच धैर्याने आम्ही या गोष्टी करतोय। भाऊ, तरी जी महत्वाची खाती आहेत म्हणजे गृह खातं असेल, नगर विकास असेल, महसूल असेल, यापैकी कुठल्या तरी खात्यांसाठी आग्रह तर धरला असेल? गृह खात्याकरता सगळ्यांनीच शिंदे साहेबांना गृह खाते मिळावं याच्याकरता सगळ्याच मंत्री महोदयांनी किंवा आमदारांनी मागच्या काळामध्ये आणि आता सुद्धा आग्रह पकडलेला होता आणि आम्ही तो आग्रह अजूनही सोडलेला नाही। पण शेवटी जरी तो आम्ही आग्रह पकडला असला तरी तो सगळा निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही शिंदे साहेबांना दिलेला आहे। त्यामुळे खातं मागणं हा जो अधिकार आहे तो आम्ही निश्चितपणाने जतवला, पण तो मान्य न करणे, तो घेणे न घेणे हा सगळा अधिकार शिंदे साहेबांना आम्ही दिलेला आहे। भाऊ, काय सांगाल, तुम्हाला कुठलं मंत्रिपद मिळेल, काय आशा आहे, काय अपेक्षा आहे? हे बघा, मंत्रिपद कुठलं मिळेल, काय मिळेल, मी काय सांगतो की आम्ही कोणीच असं सांगायला गेलं नाही की आम्हाला मंत्री करा। याचं कारण नेता हा आमच्या दूरदृष्टीचा आहे, त्यांना सगळ्या गोष्टी कळतात। त्यामुळे तेच विचारधारेमध्ये असल्यामुळे आपण त्यांना पुन्हा जाऊन त्यांना त्रास देणं किंवा विनाकारण त्यांना डिस्टर्ब करणं असं मला किंवा आमच्या आमदारांना आवडत नाही। म्हणून त्यांना आम्ही सांगितलं की निवांत तुम्ही निर्णय घ्या, जेही जबाबदारी तुम्ही आमच्यावर टाकाल ती जबाबदारी आम्ही 100% पार पाडू। भाऊ, तुम्ही शिंदे गटातील म्हणजे पहिले 4चे टॉप जे नेते आहेत त्यामध्ये आपलं नाव घेतलं जातं, तर काय सांगाल, म्हणजे पाणी पुरवठा जवळ यंदा की काही त्याच्यापेक्षाही चांगलं वेगळ्या खात्यात काम करण्याची आपली इच्छा आहे? हे बघा, नेता आपल्यावर जी जबाबदारी टाकतो ती कुठली आहे, काय आहे याचं न बघता आपण आपलं काम करत राहायचं आणि जे आमचे नेते आमच्यावर जबाबदारी टाकतील ते काम आम्ही करू। भाऊ, शेवटचा प्रश्न, माजी मंत्री गुलाबराव देवकर हे अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत, काय सांगाल, जिल्ह्यातून म्हणजे त्यांच्याच पक्षातून त्यांना विरोध होतोय? आता निश्चितपणाने त्यांच्या पक्षातून हा त्यांना विरोध होतोय, तो त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत बाब आहे। याचं कारण असं आहे की ज्या कार्यकर्त्यांनी अजून बरं 1 आठवडाही उलटत नाही, म्हणजे जर अहिराणी भाषेत म्हटलं ते 10वं पण झालं नाही तोपर्यंत पक्षांतर होत आहे। आणि मला हसू या गोष्टीचं येतं की आम्हाला गद्दार म्हणणारे आता त्यांना आम्ही काय म्हणावं? जे आतापर्यंत आम्हाला गद्दार म्हणत होते, अरे ज्या 84,000 लोकांनी तुम्हाला मतं दिली, तुम्ही त्यांना 10 दिवस पण वाट बघू देत नाही, तोपर्यंत पक्षांतराची वाट बघताय। त्यांना माहिती आहे त्यांचं फेडरेशनचे भ्रष्टाचार आहे, त्यांचे बँकेचे भ्रष्टाचार आहे, त्यांचे बँकेमधले भ्रष्टाचाराबरोबर त्यांनी केलेले जे प्रॉब्लेम्स आहे ते बाहेर येणार हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे। त्यामुळे कोणत्या तरी सत्ताधारी पक्षामध्ये जायचं आणि आपली कातडी वाचवायची। आता हे जरा थोडंसं मंत्रिमंडळाचा विस्तार झाला की मीच सगळ्या गोष्टी आता पुढे काढणार आहे हे त्यांना माहीत आहे। आणि त्यांचे जे मजूर फेडरेशन आहे, त्याचे जे लोक आहेत सगळे ज्यांनी पैशांचा उद्माद या निवडणुकीमध्ये केला, त्यांना सगळ्यांना माहिती आहे की उद्या प्रॉब्लेम होणार। 10 कोटी रुपये हे माणसं मजूर फेडरेशनचे खाऊन बसलेले आहे, बँकेचे पैसे खाऊन बसलेले आहे, अटलांटाची चौकशी यांच्या मागे लागली, 4 वर्ष शिक्षा झालेले देवकर आप्पा संत महंत आहे। त्याच्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत असल्यामुळे आता कोणत्या तरी सत्ताधारी पक्षात जायचं जेणेकरून आपली वारी थांबावी। भाऊ, पण तुम्ही महायुतीतील एका घटक पक्षाचे मोठे नेते आहात, आपली भूमिका काय देवकरांच्या पक्षप्रवेशावर? म्हणजे ते महायुतीच्या घटक पक्षामध्ये आले पाहिजे, महायुतीत आली पाहिजे की नको आली पाहिजे? ते आमच्या पक्षात आता येणार नाही, बीजेपीत पण ते येणार नाही, त्यांचा प्रयत्न तिकडेच चालणार आहे। अजितदादांनी ज्यावेळेस त्यांना पहिले रिक्वेस्ट केली होती त्यावेळेस आले असते तर ही गोष्ट आलीच नसती। तेव्हा सांगितलं की शरद पवार साहेब माझे नेते आहेत, आता अजितदादा त्यांचे नेते आहेत, उद्या कोणीही त्यांचे नेते होतील। आता बीजेपीकडेही ते जाऊन आले, बीजेपीने निर्णय घेतला नाही,
उद्या ते माझ्याकडे येतील, काही सांगता येत नाही. त्यामुळे त्यांना आता पक्षापेक्ष काही नाही. ज्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस काम केलं, निवडून आम्ही पण हारलो होतो, पण आमचे कार्यकर्त्यांना सोडून आम्ही पळालो नाही. ज्यावेळेस आता आम्हाला गद्दार त्या काळामध्ये होत होतं ते, आता आम्ही तरी गद्दारी विचारांशी केली नाही, भगव्या विचाराबरोबर आम्ही राहिलो. तुम्ही कशा कारणं गद्दारी करताय? अशी काय अडचण आली 8 दिवसात की तुम्हाला पक्षांतर करावं लागतं? थोडं तर थांबा ना. थोडं बी थांबायला तयार नाही, लगेच पळतायत थैली घेऊन. भाऊ, एकनाथराव खडसेंनी एक वक्तव्य केलं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे व्यक्तिगत संबंध खूप चांगले आहेत. एक प्रकारे त्यांनी दिलजमाईचे संकेत दिले. काय वाटतं? हे आता त्यांचे संबंध कसे चांगले आहेत मला तर काही माहीत नाही. शेवटी ते जुने नेते आहेत दोघं, त्यामुळे त्यांची इंटरनल काय गोष्टी आहेत ते मला माहीत नाही. पण शेवटी राजकारणामध्ये पक्ष वेगळे वेगळे जरी असले तर माणसाचे व्यक्तिगत संबंध असतात, त्या आधारावर ते बोलले असतील. हे होते गुलाबराव पाटील, ज्यांनी सांगितलं की शिंदे गटाने कुठल्याही मंत्रिपदाचा विशेष असा दावा केलेला आणि हक्क सांगितलेला नाहीये. शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो सर्व कार्यकर्त्यांना आम्हाला मान्य असेल, अशी स्पष्ट भूमिका, असं स्पष्ट मत गुलाबरावजी पाटील यांनी मांडलेलं आहे. न्यूज 18 लोकमत, विजय वाघमारे, जळगाव.